राहुड घाटात आज रात्री 8:30च्या सुमारास पुन्हा एकदा भीषण अपघात घडला। घाट उतरत असताना गॅस टँकरवरील ताबा सुटल्यानं तो थेट मारुती मंदिराजवळील वळणावर कालच अपघातग्रस्त झालेल्या चैन मशीनला धडकला। याच वेळी टँकर एका वाहनामध्ये अडकून मोठं नुकसान झालं। धडकेनंतर टँकरमधून गॅस गळती सुरू झाली असून त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। घटनेनंतर पोलीस व अपघात निवारण पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं। खबरदारी म्हणून घाटातील दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। दरम्यान टँकरचा चालक अजूनही केबिनमध्ये अडकलेला असून त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत। अग्निशमन दल आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल होण्याची प्रतीक्षा आहे। स्थानिक ग्रामस्थांनी मदत कार्य सुरू केलं असून अधिकाऱ्यांची नागरिकांना अपघातस्थळापासून दूर राहण्याचं आवाहन केलंय। निर्भीड रणरागिणी न्यूजसाठी अश्विनी रायते, मालेगाव। काय सांगाल ताई? रोल आजचा जो काही जन आक्रोश मोर्चा जो आज आपण आयोजित केलेला आहे तर तो कुठल्या पक्षाचा नसून हा सर्वसामान्य माणसांचा आवाज आहे। आपण बघू शकता की आत्ताच्या काळामध्ये आपली जी गोदामाई आहे, आपली जी दक्षिण नदी आहे, तिची परिस्थिती इतकी बिकट करून टाकलेली आहे। सरासर अंबाडचं जे काही पाणी आहे, केमिकलयुक्त पाणी, ते आपल्या गंगेमध्ये सोडलं जातं। पानवेली इतकी दूषित गंगा नदी झालेली आहे। आजच्या परिस्थितीला जिथे आज 2026मध्ये आपल्याकडे सगळ्यात मोठा कार्यक्रम म्हणजे आपला कुंभमेळा आपल्या नाशिकमध्ये होणार आहे। नाशिक ही पुण्य पावन धरती जिथे आपला आज कुंभमेळा 13 वर्षानंतर होणार आहे। आपण म्हणतो की स्मार्ट सिटी आहे, काय स्मार्ट सिटी राहिलेली आहे? आणि याच गोष्टींसाठी आम्हाला हा आवाज उठवणं गरजेचं वाटला, सर्वसामान्यांचा आवाज बनणं गरजेचं वाटलं। कारण आज जी गंगा नदी आहे, गंगामाई आहे, त्या गंगामाईला आत्तापर्यंत कोट्यावधी रुपये लावलेले आहेत। मला हा प्रश्न करायचा आहे तुम्हाला, तुमच्या मार्फत पूर्ण जनतेकडनं हा सत्ताधाऱ्यांना प्रश्न आहे की इतके कोट्यावधी रुपये गेले कुठे? गंगा नदीचा जेवढी मलिन आहे, दूषित आहे, तर त्याचे पैसे गेले कुठे? आणि याच करता हा जो मोर्चा आहे, हा आपला मोर्चा